ग्रीनवर्ड फाउंडेशन्स आर्य अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या वतीने आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मागील जे काही लेक्चर आहे तर त्यामध्ये आपण डायमेन्शन्स अँड डायमेन्शन्स फॉर्म्युले आपण सर्व ज्या काही क्वांटिटीज तुमच्या बुकमध्ये दिलेल्या आहेत त्या सर्वच्या सर्व क्वांटिटीजचे डायमेन्शनल फॉर्म्युले फाइंड केलेले आहेत. आणि त्यानंतरचं जे काही आजचं लेक्चर आहे तर त्यामध्ये आपण डायमेन्शनल ॲनालिसिस बघणार आहोत. डायमेन्शनल ॲनालिसिस म्हणजे काय आणि डायमेन्शनल ॲनालिसिसचा आपण कशा प्रकारे यूज करू शकतो तर यासाठी आपण आजचं लेक्चर बघणार आहोत. तर त्यामध्ये डायमेन्शनल ॲनालिसिस काय असतो. डायमेन्शनल ॲनालिसिस बेसिकली द डायमेन्शनल ॲनालिसिस इज द स्टडी ऑफ रिलेशनशिप बिटवीन physical quantities with the help of dimensions and units of measurement is termed as dimensional analysis. याला आपण काय म्हणतो तर डायमेन्शनल ॲनालिसिस असतो. काय असते डायमेन्शनल ॲनालिसिस. डायमेन्शनल ॲनालिसिस इज द स्टडी ऑफ रिलेशनशिप बिटवीन फिजिकल क्वांटिटीज विथ द हेल्प ऑफ डायमेन्शन्स अँड युनिट ऑफ मेजरमेंट. म्हणजेच काय का डायमेन्शन्स किंवा युनिट ऑफ मेजरमेंटचा यूज करून चा आधार घेऊन किंवा वापर करून आपण दिलेल्या ज्या काही फिजिकल क्वांटिटीज आहे त्यामध्ये जे काही रिलेशनशिप दाखवतो तर त्याचा स्टडी करणे त्याचा अभ्यास करणे म्हणजेच डायमेन्शनल ॲनालिसिस. आता हा जो काही डायमेन्शनल ॲनालिसिस आहे तर याचा वेगवेगळ्या प्रकारचा यूज आहे. तर त्या बुकमध्ये आपल्या 3 प्रकारे त्याचा यूज दिलेला आहे. फर्स्ट यूज आहे आता आपण बघणार आहोत यूज ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस. ऑलरेडी आपण डायमेन्शनल ॲनालिसिस म्हणजे काय ते बघितलेलं आहे. काय आहे डायमेन्शनल ॲनालिसिस. Dimensional analysis is the study of the relationship between physical quantities with the help of dimensions and unit of measurement. म्हणजेच काय तर युनिट्स आणि डायमेन्शन्स आणि युनिट्स ऑफ मेजरमेंटचा यूज करून 2 फिजिकल क्वांटिटीमध्ये काय रिलेशन आहे याचा स्टडी करणे याचा अभ्यास करणे म्हणजे डायमेन्शनल ॲनालिसिस. आणि या डायमेन्शनल ॲनालिसिसचा आपण वेगवेगळ्या प्रकारे यूज करू शकतो. त्यामध्ये 3 यूज आपण बघणार आहोत. बेसिकली जो काही पहिला यूज आहे तो आहे टू चेक द करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन. कोणत्याही फिजिकल इक्वेशनचे करेक्टनेस का दिलेलं फिजिकल इक्वेशन हे करेक्ट आहे का नाही ते चेक करण्यासाठी आपण डायमेन्शनल ॲनालिसिसचा यूज करतो. फॉर एक्झाम्पल आता इक्वेशन काय आहे. फॉर एक्झाम्पल जर आपण घेतलं तर इक्वल टू साइन किंवा बरोबर साइनच्या लेफ्ट हँड साइडला किंवा राईट हँड साइडला काहीतरी काय असतील क्वांटिटीज असतील. मग त्या क्वांटिटीज कोणत्या असतील तर फॉर एक्झाम्पल काय असतील फिजिकल क्वांटिटीज. मग हे कोणतं इक्वेशन झालं तर फिजिकल इक्वेशन झालं. इक्वेशन काय असतं का ज्याच्या लेफ्ट हँड आणि राईट हँड साइडच्या काहीतरी काय असतात टर्म असतात आणि मध्ये काय असतं इक्वल टू साइन दॅट इज इक्वेशन. आणि फिजिकल इक्वेशन म्हणजेच काय का त्या इक्वेशनच्या किंवा त्या बरोबर साइनच्या किंवा त्या इक्वल टू साइनच्या लेफ्ट हँड साइडला किंवा राईट हँड साइडला किंवा दोन्ही पण काय असणारे काहीतरी टर्म असणारे फिजिकल टर्म्स असणारे ते काय झालं फिजिकल इक्वेशन. मग आता याची करेक्टनेस आपल्याला फाइंड करायची आहे. तर कशी करणार ती फाइंड करेक्टनेस. इफ द dimensions of all the terms on the both side of equation
are same, then that equation is dimensionally करेक्ट. तेव्हा त्या इक्वेशनला आपण काय म्हणतो, डायमेन्शनल इक्वेशन करेक्ट असं म्हणतो. तर आता दिलेलं इक्वेशन हे डायमेन्शनली करेक्ट आहे असं केव्हा म्हणू शकतो आपण, का आपल्याला माहिती इक्वेशन काय असतं, का ज्याच्या लेफ्ट हँड साइडला काहीतरी टर्म आहेत फिजिकल टर्म आणि राईट हँड साइडला काहीतरी टर्म आहेत. या दोन्ही टर्मचे ज्या वेळेस डायमेन्शन्स काय येतील, सेम येतील. त्या दोन्ही टर्मचे डायमेन्शन्स काय येतील, सेम येतील, सारखे येतील. त्यावेळेस आपण दिलेलं इक्वेशन काय आहे, डायमेन्शनली करेक्ट आहे असं म्हणू शकतो. यालाच काय म्हटलं जातं, तर प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी ऑफ डायमेन्शन्स. यालाच म्हटलं जातं प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी ऑफ डायमेन्शन्स. म्हणजे दोन्ही साइडला, इक्वेशनच्या दोन्ही पण साइडला जे काही डायमेन्शन्स आहेत ते काय येत आहेत, सेम येत आहेत. त्याला आपण काय म्हणणार, प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी ऑफ डायमेन्शन्स. आता हे साध्य करण्यासाठी आपण एक सिंपल एक्झाम्पल घेऊ. जे काही गतिविषयकचे नियम आपण बघितलेले आहे, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन, त्यामध्ये आपण काय काय वेगवेगळे जे काही आहेत तर इक्वेशन ऑफ मोशन बघितलेले आहेत. इक्वेशन्स ऑफ मोशन, कायनेमॅटिक इक्वेशन ऑफ मोशन, किंवा ज्याला आपण न्यूटनचे समीकरणे असं म्हणतो. तर ते आपण काय केलेले आहेत, बघितलेले आहेत. न्यूटनचे गतिविषयकचे समीकरण ते आपण काय केलेले आहेत, बघितलेले आहेत. तर त्यामधले एक एक्झाम्पल मी घेतो. फिजिकल इक्वेशन आहे v = u + at. हे काय आहे, इक्वेशन ऑफ मोशन, कायनेमॅटिक इक्वेशन ऑफ मोशन, न्यूटन्स कायनेमॅटिक इक्वेशन ऑफ मोशन. म्हणजे न्यूटनचे जे काही समीकरणे आहेत ते आहे v = u + at. मग या ठिकाणी v काय आहे, v आहे फायनल वेलोसिटी, त्याला आपण काय म्हणतो, अंतिम वेग. u काय आहे, इनिशियल वेलोसिटी, याला आपण काय म्हणतो, सुरुवातीचा वेग. a काय आहे, ऍक्सेलरेशन, याला आपण मराठीमध्ये म्हणतो त्वरण. आणि t काय आहे, टाइम, याला मराठीमध्ये काय म्हणतो, काळ आणि वेळ. पण आता ते काय आहे, वेलोसिटी, फायनल वेलोसिटी. u म्हणजे काय, इनिशियल वेलोसिटी, a म्हणजे काय, ऍक्सेलरेशन, आणि t म्हणजे काय, तर टाइम आहे. आता हे काय झालं, एक फिजिकल इक्वेशन ज्याच्या मध्ये काय आहे, बरोबरच साईन. लेफ्ट हँड साइडला काय आहेत, काहीतरी फिजिकल टर्म आहेत आणि राईट हँड साइडला पण काय आहे, फिजिकल टर्म आहेत. मग आपल्याला या दिलेल्या इक्वेशनचं डायमेन्शनली करेक्ट आहे का नाही ते चेक करायचं आहे. तर मग आपण दिलेलं जे काही इक्वेशन आहे ते दोन साइड मध्ये डिवाइड करणार. ही बरोबर चिन्हाच्या डाव्याकडची साइड ती आहे लेफ्ट हँड साइड, हिला आपण काय म्हणणार, लेफ्ट हँड साइड. आणि ही जी आहे टोटल, हिला आपण काय म्हणणार, राईट हँड साइड. आणि दोन्ही साइडला जर त्याचे डायमेन्शन जर सारखे येत असतील, सेम येत असतील, आपण त्यावेळेस काय म्हणणार, तर दिलेलं जे काही इक्वेशन आहे, दिलेलं जे काही समीकरण आहे ते काय आहे, सेम आहे किंवा डायमेन्शनली करेक्ट आहे. तर यासाठी एक टेबल ड्रॉ करतो जो बुक मध्ये नाहीये, पण आपण ड्रॉ करून त्याची डायमेन्शनली करेक्ट आहे का नाही ते चेक करू शकतो. त्यासाठी टेबल ड्रॉ करतो. त्यामध्ये 3 कॉलम असतील. एक असेल सिरियल नंबर, दुसरा असेल LHS म्हणजे लेफ्ट हँड साइडला जे आहे ते, आणि दुसरा असेल तो राईट हँड साइडचा कॉलम. आता यामध्ये आपल्याला जे काय आहे त्या क्वांटिटीज आहेत काहीतरी. मग पहिल्या कॉलम मध्ये जे काय असणार आपण काय म्हणणार, क्वांटिटीज. कोणकोणत्या क्वांटिटीज आहेत, v म्हणजे फायनल वेलोसिटी. RHS ला कोणकोणत्या आहेत, लेफ्ट हँड साइडला कोणते आहे, फक्त v फायनल वेलोसिटी. आणि राईट हँड साइडला कोणकोणते आहेत, तर u इनिशियल वेलोसिटी आणि at म्हणजे ऍक्सेलरेशन इनटू टाइम, या टर्म्स आहेत. मग आता याचे तुम्ही काय लिहिणार, तर SI युनिट्स राईट करणार. काय करणार, SI युनिट्स. आता आपण जर बघितलं तर v काय आहे, फायनल वेलोसिटी, आणि वेलोसिटीचं युनिट काय आहे, मीटर पर सेकंड. हे आपण बघितलेलं आहे प्रिव्हियस लेक्चर मध्ये, मागच्या लेक्चर मध्ये. u काय आहे, इनिशियल वेलोसिटी. इनिशियल वेलोसिटी तर वेलोसिटीच आहे ही एक प्रकारची. तर याचं युनिट काय येणार, SI युनिट मीटर पर सेकंड. आणि ए काय आहे, ऍक्सेलरेशन. टी काय आहे, टाइम. ऍक्सेलरेशनचं युनिट काय आहे, मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि त्याला मल्टिप्लाइड बाय काय आहे, टी म्हणजे टाइम. टाइमचं युनिट काय आहे, सेकंड. मग हा एक सेकंड आणि हा एक सेकंड कॅन्सल. उरलं काय, मीटर पर
सेकंड. काय आले मीटर पर सेकंड SI युनिट. मग यानंतर तुम्ही काय लिहिणार त्याचे डायमेन्शन्स. काय लिहिणार डायमेन्शन्स. मग आता जर तुम्ही SI युनिट जर माहित असेल तुम्हाला तर त्यावरून तुम्ही काय करू शकता तर दिलेल्या क्वांटिटीचे डायमेन्शन्स फाइंड करू शकतात. मग आता मीटर पर सेकंड मग यामध्ये डायमेन्शन्स काय येतील v चे डायमेन्शन्स L⁻⁴ मीटर आहे किती वेळा आहे एक वेळा आहे कुठे आहे न्यूमरेटरला आहे म्हणजे L⁻⁴. नंतर kg आहे का या SI युनिट मध्ये नाही म्हणजे m⁻⁴. सेकंड कुठे आहे डिनॉमिनेटरला आहे. सेकंड हे कशाचं युनिट आहे टाइमचं युनिट आहे म्हणून मी लिहिलं कॅपिटल T. कुठे आहे डिनॉमिनेटरला आहे किती वेळा आहे एक वेळा आहे म्हणजे T⁻⁻⁴. हे काय झाले डायमेन्शन्स कशाचे फायनल व्हेलॉसिटीचे. मग आता इनिशियल व्हेलॉसिटीचे डायमेन्शन युनिट काय आहे याचं पण सेम म्हणजे याचे डायमेन्शन्स काय येणार आहेत सेम येणार आहेत. म्हणजेच का मीटर आहे किती वेळा आहे एक वेळा म्हणजे L⁻⁴. न्यूमरेटरला आहे म्हणून +1. नंतर kg आहे का नाही म्हणजे m⁻⁴. सेकंड आहे सेकंड कशाचं युनिट आहे टाइमचं मग काय येईल ते t. कुठे आहे डिनॉमिनेटरला आहे म्हणजेच काय T⁻⁻⁴. किती वेळा आहे एक वेळा म्हणून T⁻⁻⁴. परत आता मीटर पर सेकंड म्हणजे याची डायमेन्शन्स पण काय येणार आहे L⁻⁴, m⁻⁴, T⁻⁻⁴. कारण का 1 म्हणजेच काय मीटर किती वेळा आहे एक वेळा. मीटर कोणाचं युनिट आहे लेंथ या फंडामेंटल क्वांटिटीचं. kg आहे का नाही kg कशाचं युनिट आहे मासचं म्हणून m⁻⁴. नंतर सेकंड आहे कुठे आहे डिनॉमिनेटरला आहे किती वेळा आहे एक वेळा म्हणून T⁻⁻⁴. हे काय झाले डायमेन्शन्स. मग आता जर तुम्ही चेक केलं तर काय येणार आहे इथे पहा लक्ष द्या. LHS चे डायमेन्शन्स काय येतात L⁻⁴, m⁻⁴, T⁻⁻⁴. आणि राईट हँड साइड जर चेक केली तर दोन्ही टर्मचे डायमेन्शन्स काय येतात L⁻⁴, m⁻⁴, T⁻⁻⁴. आणि AT चे काय येतात L⁻⁴, m⁻⁴, T⁻⁻⁴. म्हणजेच काय का डायमेन्शन्स ऑफ LHS काय असते लेफ्ट हँड साइड LHS which is equal to dimensions of RHS. RHS म्हणजेच काय राईट हँड साइड दोन्ही साइडचे डायमेन्शन्स काय आहेत इक्वल आहेत सेम आहेत. म्हणजे तेच आपण बघितलं इफ द डायमेन्शन्स ऑफ ऑल द टर्म्स ऑन द बोथ साइड ऑफ द इक्वेशन. दिलेल्या इक्वेशनच्या दोन्ही साइडच्या ज्या काही टर्म्स आहे त्या टर्मचे डायमेन्शन जर सेम येत असतील तर ते इक्वेशन काय आहे डायमेन्शनली करेक्ट आहे. मग आपण यावरून काय करणार का दिलेलं इक्वेशन v = u + at हे इक्वेशन काय आहे तर डायमेन्शनली करेक्ट आहे. मग यावर तुम्ही काय लिहिणार सोल्युशन काय लिहिणार the given equation is dimensionally correct. given equation काय आहे v = u + at. v = u + at. the given equation is dimensionally correct. दिलेलं इक्वेशन काय आहे डायमेन्शनली करेक्ट आहे असं म्हणू शकतो. कधी ज्या वेळेस इक्वल टू साइनच्या दोन्ही साइडचे जे काही टर्म्स आहे त्यांचे काय सेम असले पाहिजे डायमेन्शन सेम असले पाहिजे. तर त्यावेळेस आपण काय म्हणू शकतो का दिलेलं इक्वेशन हे डायमेन्शनली काय आहे करेक्ट आहे. तर जे काही तिसरं जे काही इक्वेशन आहे कायनेमॅटिक इक्वेशन ऑफ मोशन न्यूटनचे तर ते काय आहे v² = u² + twice of as. हे जे काही इक्वेशन आहे तर ते डायमेन्शनली करेक्ट आहे का नाही ते आपण चेक करू शकतो. फॉर एक्झाम्पल आता याच्यासाठी पण कसं जाणार या टेबल थ्रू जाणार. काय करणार इकडे काय आहे लेफ्ट हँड साइड आणि ही काय झाली राईट हँड साइड. राईट हँड साइड मध्ये किती टर्म्स आहे 2 म्हणजे राईट हँड मध्ये किती कॉलम येणार 2 येणार आणि LHS मध्ये 1 अशा पद्धतीने. मग आता पहिल्या याच्यामध्ये काय येणार क्वांटिटी. कोणती क्वांटिटी आहे व्हेलॉसिटी तिचा काय आहे स्क्वेअर. नंतर RHS मध्ये पहिली कोणती आहे u². दुसरी कोणती आहे 2as. मग आता यानंतर तुम्ही काय लिहिणार त्याचं SI युनिट काय लिहिणार SI युनिट लिहिणार.
म्हणजे व्ही चे युनिट काय आहे मीटर पर सेकंड, पण त्याचा काय आहे स्क्वेअर. वेलोसिटीचं युनिट आहे मीटर पर सेकंड आणि त्याचा काय आहे स्क्वेअर आहे. मग हे काय येईल मीटर स्क्वेअर डिवायडेड बाय सेकंड स्क्वेअर. कारण लॉ ऑफ इंडायसेस जे काय आपण बघितले घातांकाचे नियम, ए डिवायडेड बाय बी होल स्क्वेअर जर असेल म्हणजे ए छेद बी चा वर्ग असेल तर आपण त्याला काय लिहितो ए वर्ग छेद बी चा वर्ग. मग आता हेच ला इथं वापरायचं आहे, फक्त इथं ए च्या ऐवजी काय आहे एम आहे आणि बी च्या ऐवजी काय आहे एस आहे. मग काय होईल एम मीटर पर सेकंड स्क्वेअर काय होईल मग मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर काय होईल मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर म्हणजे न्यूमरेटरचा स्क्वेअर डिवायडेड बाय डिनॉमिनेटरचा स्क्वेअर म्हणजे अंशाचा वर्ग छेद छेदाचा वर्ग. मग आता यू काय आहे इनिशियल वेलोसिटी, ही पण वेलोसिटीच आहे त्याचा पण स्क्वेअर आहे मग याचं युनिट पण काय येणार आहे मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर सेम याच्यासारखं. मग आता उरली कोणती 2as. आता 2 हा काय आहे नंबर आहे. आता एखादा नंबर असेल तर त्याला कोणत्या प्रकारचं युनिट असते का नाही, तो कॉन्स्टंट आहे. ए काय आहे मग या ठिकाणी ऍक्सेलरेशन आणि ऍक्सेलरेशनचं युनिट काय आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि यस आता इथे कन्फ्यूज होऊन जायचं नाही, हा काय आहे फॉर्म्युला आहे. ए काय आहे ऍक्सेलरेशन, यस काय आहे डिस्प्लेसमेंट. युनिट राईट करतोय का आपण या ठिकाणी नाही, हे काय आहे फॉर्म्युला आहे. ए काय आहे ऍक्सेलरेशन आणि यस काय आहे डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट जर दाखवायचं असेल तर आपण त्याच्यासाठी सिम्बॉल वापरतो स्मॉल एस आणि ती काय आहे वेक्टर क्वांटिटी आहे. मग डिस्प्लेसमेंटचं युनिट काय असते मीटर, काय असते मीटर. मग आता मीटर इंटू मीटर काय होईल मीटर स्क्वेअर आणि हा डिवायडेड बाय सेकंड स्क्वेअर तसाच. मग आता हे सगळ्यांचे काय झाले युनिट राईट करून झाले. मग यानंतर तुम्ही काय लिहिणार त्याचे डायमेन्शन्स काय येतील मग स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये मीटर स्क्वेअर म्हणजेच काय मीटर हे कशाचं युनिट आहे लेंथ या फंडामेंटल क्वांटिटीचं. किती वेळा आहे 2 वेळा आहे म्हणून काय l⁻². कुठे आहे न्यूमरेटरला आहे म्हणून l⁻². नंतर केजी आहे का इथे किलोग्राम आहे का नाही मग m⁻² काय येणार 0. नंतर सेकंड आहे किती वेळा आहे 2 वेळा आहे. कुठे आहे डिनॉमिनेटरला आहे म्हणजेच काय t⁻². सेकंड आहे, सेकंड हे कशाचं युनिट आहे टाइमचं. इथं युनिट आहे एस आहे युनिट आहे सेकंड आणि इथं काय आहे तो फॉर्म्युला आहे. फॉर्म्युलामध्ये एस काय डिनोट करतं तर डिस्प्लेसमेंट डिनोट करतं. या ठिकाणी कन्फ्यूज होऊन जायचं कारण नाही. हे काय झाले त्याचे डायमेन्शन्स. मग आता इथं पण मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर आहे मग याचे डायमेन्शन्स काय येणार 2 टाइम्स मीटर. मीटर हे कशाचं युनिट आहे लेंथ या फंडामेंटल क्वांटिटीचं. किती वेळा आहे 2 वेळा आहे. कुठे आहे न्यूमरेटरला आहे. केजी आहे का नाही म्हणजे m⁻². नंतर सेकंड किती वेळा आहे 2 वेळा म्हणजे टी. सेकंड हे कशाचं युनिट आहे टाइमचं युनिट आहे. किती वेळा आहे 2 वेळा म्हणून काय कुठे आहे डिनॉमिनेटरला आहे म्हणजे -2. नंतर याचं पण डायमेन्शन्स काय येतील l⁻², m⁻0, t⁻². याचं पण युनिट काय आहे मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर म्हणजेच काय मीटर. मीटर हे कशाचं युनिट आहे लेंथ या फंडामेंटल क्वांटिटीचं म्हणून कॅपिटल एल. किती वेळा आहे 2 वेळा आहे म्हणून 2. केजी आहे का नाही म्हणजे m⁻0. सेकंड आहे का आहे म्हणून टी. टी कशाचं आहे सेकंड हे कशाचं युनिट आहे टाइमचं म्हणून टी. किती वेळा आहे 2 वेळा आहे. कुठे आहे डिनॉमिनेटर आहे म्हणून -2. मग आता जर तुम्ही बघितलं तर काय येणार आहे लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइडचे डायमेन्शन्स काय येत आहेत सेम येत आहेत म्हणजेच काय डायमेन्शन्स ऑफ LHS म्हणजे लेफ्ट हँड साइड विच इज इक्वल टू डायमेन्शन्स ऑफ RHS दॅट इज राईट हँड साइड. म्हणजे लेफ्ट हँड साइड म्हणजे डावीकडच्या बाजूचे डायमेन्शन्स आणि उजवीकडच्या बाजूचे डायमेन्शन्स हे दोन्ही डायमेन्शन्स काय येत आहेत सेम येत आहे. म्हणजेच काय दिलेलं जे काही इक्वेशन आहे v² = u² + twice of as हे काय आहे डायमेन्शनली करेक्ट आहे. म्हणजेच काय आपण जे काही वेगवेगळे जे काही इक्वेशन आहेत तर ते डायमेन्शनली करेक्ट आहे का नाही याचा पडताळा करण्यासाठी आपण डायमेन्शनल ॲनालिसिसचा यूज करू शकतो. जे काही 2 नंबरचा यूज आहे डायमेन्शनल ॲनालिसिसचा तो आपण बघणार आहोत. सेकंड नंबर टू एस्टॅब्लिश द रिलेशनशिप बिटवीन रिलेटिव्ह फिजिकल क्वांटिटी physical
क्वांटिटीज, ज्या काही रिलेटिव्ह फिजिकल क्वांटिटीज आहेत त्यामधले रिलेशन एस्टॅब्लिश करणे याच्यासाठी आपण डायमेन्शनल ॲनालिसिसचा यूज करू शकतो टू एस्टॅब्लिश द रिलेशनशिप बिटवीन रिलेटिव्ह फिजिकल क्वांटिटीज. दोन रिलेटिव्ह फिजिकल क्वांटिटीज आहे त्यामधला आपण रिलेशन एस्टॅब्लिश करू शकतो. कशाचा यूज करून? डायमेन्शनल ॲनालिसिसचा यूज करून. तर त्यासाठी एक सिंपल एक्झाम्पल आहे सिंपल पेंडुलमचं, ज्याच्यामध्ये काय आहे, एक रिजिड सपोर्ट आहे. त्या ठिकाणी आपण एक स्ट्रिंग घेतलेली आहे जी काय लाईट वेट आहे. त्याला आपण जो काही हेवी स्पिअर जो काय आहे ज्याला आपण बॉब म्हणतो तो जोडलेला आहे आणि तो काय करतोय, ऑसिलेशन्स करत आहे. मग आता हा जो काय आहे ही जी काय आहे ही स्ट्रिंगची काय असणार आहे काहीतरी लेंथ. आता ही जी स्ट्रिंग आहे ही काय असणार आहे, लाईट वेट असणार आहे. म्हणजे जिचं जे काही काय आहे ते काय असणार आहे, लाईट वेट, कमी वजनाची असणार आहे. आणि ही ताणणारी नसणार आहे, इनएक्सटेन्सिबल असणार आहे. म्हणजेच काय, हिला कोणत्याही प्रकारचा ताण असणार आहे का, नाही. हिच्यावर कोणत्याही प्रकारचं ती एक्सटेंड होणार आहे का, जशी स्प्रिंग कशी एक्सटेंड होते तशी एक्सटेंड होणार आहे का, नाही, इनएक्सटेन्सिबल असणार आहे. तर आता यासाठी काय आहे, पिरियड. पिरियड काय असतो मग, तर तो आपण कशाने डिनोट करतो, कॅपिटल टी ने. पिरियड इज द टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट वन ऑसिलेशन. एक ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी लागणारा टाइम काय असतो, पिरियड. म्हणजेच काय, या पॉइंट पासून परत इथून परत इथे येण्यासाठी जो काही लागणारा टाइम आहे तो काय झाला त्याचा पिरियड ऑफ इट्स ऑसिलेशन. म्हणजेच काय, टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट वन ऑसिलेशन. एक ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी लागणारा टाइम म्हणजे काय आहे, पिरियड. मग आता हा पिरियड जो काय आहे कॅपिटल टी ने डिनोट करतो आपण, तो डिपेंड आहे कोणावर, डिपेंड ऑन लेंथ अँड ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. हा काय बॉब आहे, याला काहीतरी मास आहे, म्हणजे याच्यावर काय असणार आहे, काहीतरी ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असणार आहे. मग आता हा टी म्हणजे पिरियड डिपेंड आहे कोणावर, या स्ट्रिंगच्या लेंथवर आणि ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजेच काय, गुरुत्व त्वरण ज्याला आपण म्हणतो त्यावर काय आहे, डिपेंड आहे. कसा डिपेंड आहे, सपोज समजा तो कसा डिपेंड आहे, टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल रेस टू ए. म्हणजेच काय, तर पिरियड हा प्रोपोर्शनल आहे. कसा, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल रेस टू ए. आता पॉवर आपल्याला माहिती का, नाही, म्हणून तो आपण काय करतोय, अज्युम करतोय, काय समजा ज्याला आपण म्हणतो. नंतर अँड टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू जी रेस टू बी. हा पॉवर माहिती का आपल्याला, एल रेस टू ए नाही, मग तो पॉवर किती आहे माहित नाही, म्हणून आपण त्याला ए कन्सिडर केलं. जी रेस टू पॉवर बी, हा पॉवर माहिती का आपल्याला नाही, म्हणून त्याला आपण काय केलं, बी कन्सिडर केलं. तर आता यासाठी आपण डायरेक्ट रिलेशन लिहू शकतो, काय ते, देअरफॉर टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल रेस टू ए जी रेस टू बी. टी हा एल ला प्रोपोर्शनल आहे, टी हा जी रेस टू बी ला प्रोपोर्शनल आहे. म्हणजेच काय, टी हा एल रेस टू ए आणि जी रेस टू बी या दोघांना काय आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. मग आता मला हे प्रोपोर्शनॅलिटी साइन काय करायचं आहे, काढून टाकायचं आहे. मग त्यासाठी मला काय घ्यावं लागेल, काहीतरी कॉन्स्टंट घ्यावा लागेल. मग ते कसं येईल, देअरफॉर टी विच इज इक्वल टू, हा प्रोपोर्शनॅलिटी साइन काढून टाकल्यानंतर इक्वल टू येईल आणि या प्रोपोर्शनॅलिटीचा काहीतरी काय येईल, कॉन्स्टंट. तो कॉन्स्टंट काय घातला मी, के. आणि हे पुढचं तसंच एल रेस टू ए जी रेस टू बी. आणि हा काय असणार आहे, के. याला आपण काय म्हणतो, के इज प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. आणि यातला कोणत्याही प्रकारचे डायमेन्शन्स असतात का, नाही. मग हा काय झाला, डायमेन्शनलेस. काय, हा कॉन्स्टंट के, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट के, डायमेन्शनलेस. याला कोणत्याही प्रकारचे डायमेन्शन्स नाही, याची व्हॅल्यू काहीतरी फिक्स असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. आणि हे जे काय आहे, ए आणि बी, हे काय असणार आहे, रॅशनल नंबर्स. ए अँड बी आर रॅशनल नंबर्स. आता तुम्ही बघितलं असेल मॅथमॅटिक्स मध्ये रॅशनल नंबर्स काय असतात, तर पी बाय क्यूच्या फॉर्म मध्ये जे नंबर लिहितो ज्यामध्ये क्यू इज नॉट इक्वल टू 0 असतो त्याला आपण काय म्हणतो, रॅशनल नंबर. कोणताही पी बाय क्यूच्या फॉर्म मध्ये लिहिला जाणारा नंबर त्याला आपण काय म्हणतो, रॅशनल नंबर. तर ज्यामध्ये क्यू म्हणजे डिनॉमिनेटर म्हणजे छेद, जो काय नाही पाहिजे, 0 नाही पाहिजे, त्याला आपण काय म्हणणार, रॅशनल नंबर. म्हणजे ए आणि बी हे काय असले पाहिजे, रॅशनल नंबर असले पाहिजे. आता आपण काय करणार, याचे डायमेन्शन्स एस्टिमेट करणार. एस्टिमेटिंग डायमेन्शन्स म्हणजे आपण याचे आता काय फाइंड करणार, डायमेन्शन्स फाइंड करणार.
मग आता टी म्हणजे काय, पिरियड म्हणजे काय, टाइम. मग टाइमचं युनिट काय आहे, सेकंड. टाइमचं युनिट काय आहे, सेकंड. टाइमचं युनिट काय आहे, सेकंड. सेकंड हे युनिट आहे म्हणजेच काय, याचे डायमेन्शन्स काय येतील, l⁻0. मीटर आहे का, नाही, म्हणजे l⁻0. केजी आहे का, नाही, म्हणजे m⁻0. यस आहे, सेकंड आहे. सेकंड हे कशाचं युनिट आहे, टाइमचं, म्हणजेच काय, टी. किती वेळा आहे, 1 वेळा आहे, म्हणजे t⁻1. आता हा विच इज इक्वल टू, हा के काहीतरी कॉन्स्टंट आहे, त्याला डायमेन्शन्स असतील का, नाही, म्हणजे त्याला कोणत्या प्रकारचे डायमेन्शन्स नाही. मग पुढे काय येणार, एल. लेंथ काय आहे, लेंथचं युनिट काय आहे, मीटर. लेंथचं युनिट काय आहे, मीटर. आता मीटर म्हटल्यानंतर याचे डायमेन्शन्स काय येतील, l⁻². मीटर साठी काय आहे, मीटर हे कशाचं युनिट आहे, लेंथचं. लेंथ साठी काय वापरतो आपण, कॅपिटल एल. किती वेळा आहे, 1 वेळा, म्हणजे l⁻1. केजी आहे का, किलोग्राम आहे का, नाही, म्हणजे m⁻0. सेकंड आहे का, नाही, म्हणजेच काय, t⁻0. आणि नंतर आता पण या एल रेजचा पॉवर किती आहे, हे काय झाली, एल ची डायमेन्शन, पण त्याचा पॉवर राहिला तो किती आहे, स्मॉल ए एवढा. नंतर जी काय आहे, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ज्याला आपण काय म्हणतो, गुरुत्व त्वरण. मग याचं युनिट काय आहे, मीटर पर सेकंड स्क्वेअर. आपण बघितलं ऍक्सलरेशनचं युनिट काय आहे, मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग याचे डायमेन्शन्स काय येतील, l⁻². मीटर किती वेळा आहे, 1 वेळा, म्हणून l⁻1. नंतर केजी आहे का, नाही, म्हणजे m⁻0. नंतर सेकंड आहे. सेकंड हे कशाचं युनिट आहे, टाइमचं. त्यासाठी काय घेतो आपण, कॅपिटल टी. किती वेळा आहे, 2 वेळा. कुठे आहे, डिनॉमिनेटरला आहे, म्हणजे -2. हे काय झालं, त्याचे डायमेन्शन्स. आता जर बेस जर सेम असेल किंवा जे काय आहे, फॉर एक्झाम्पल लॉ ऑफ इंडायसेस, जर a⁻m जर असेल तर याला आपण काय लिहितो, a⁻m × n. बरोबर का. मग आता बा इथं l⁻1 आणि त्याचा पॉवर किती आहे, a, म्हणजे 1 × a. या दोघांचं काय होईल, मल्टिप्लिकेशन होईल. या दोघांचा काय होईल, गुणाकार. मग हे डायमेन्शन्स कसे येईल, l⁻0, m⁻0, t⁻1, विच इज इक्वल टू हा कॉन्स्टंट तसाच k. नंतर पुढं l⁻1 रेस्ट टू a म्हणजे 1 × a म्हणजे l⁻a. 0 × a म्हणजे m⁻0. 0 × a कोणत्याही नंबरला 0 ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय येणार आहे, 0 म्हणजे t⁻0. 0 × a म्हणजेच काय, t⁻0. नंतर पुढं आता हा जो काय l⁻1, m⁻0, t⁻2 हे कशासाठी झालं, g साठी, पण त्याचा पॉवर राहिला इथे. काय येतो पॉवर, b. मग 1 × b काय येईल, l⁻b. याचा पॉवर किती आहे, 1. त्याचा पॉवर किती आहे, b, म्हणजे 1 × b. या रूल नुसार काय होईल, 1 × b म्हणजे काय, l⁻b. नंतर 0 × b काय असणार आहे, m⁻0. -2 × b काय असणार आहे, t⁻2b. फक्त इथं काय, याच्या ऐवजी इथं काय आहे, एल आहे, एम आहे, टी आहे, हे चेंज केलेलं आहे. तर 1 × a म्हणजेच काय, या दोघांची मल्टिप्लिकेशन, म्हणजे याची मल्टिप्लिकेशन, याची मल्टिप्लिकेशन. l⁻1 × a म्हणजेच काय, a. 0 × a म्हणजेच काय, 0. 0 × a म्हणजेच काय, 0. नंतर 1 × b म्हणजे काय, b. नंतर 0 × b म्हणजे काय, m⁻0. t⁻2b म्हणजेच काय, t⁻2b. मग आता इथं पहा, तुम्ही डायमेन्शन्स काय करणार, कम्पेअर करणार. कम्पेअरिंग डायमेन्शन्स कम्पेअर केल्यानंतर तुम्हाला काय भेटेल, पहा आता या दोन यांचं मल्टिप्लिकेशन आहे. बेस जर सेम असेल तर पॉवरचे काय करणार, ऍडिशन. इथं पण एल आहे, इथं पण एल आहे. याचा पॉवर किती आहे, a. याचा पॉवर किती आहे, b. बेस जर सेम असेल, पाया जर समान असेल तर घातांकाची काय करतो आपण, बेरीज. बेस जर सेम असेल तर पॉवरची काय करतो आपण, ऍडिशन. मग काय येईल, इकडे तसंच l⁻0, m⁻1, m⁻0, t⁻1. इकडे काय येईल, हा k तसाच. इकडे काय होईल आता, l⁻a, इकडे l⁻b. पण कंबाईन मध्ये पाया सेम आहे, बेस सेम आहे, पॉवरची काय होणार, ऍडिशन. दॅट इज l⁻a + b. नंतर m, इकडे 0 आहे, इकडे पण 0 आहे, m⁻0, 0 + 0 0. नंतर t⁻2, इकडे 0 आहे, तिकडे किती आहे, -2b. बेस सेम आहे, पॉवरची ऍडिशन. -2b + 0 काय येईल, -2b. मग हे कंपेअरिंग इक्वेशन कुठे करणार, इथे करणार तुम्ही, कंपेअरिंग डायमेन्शन्स. इथं l ची डायमेन्शन्स किती आहे, 0. हे लेफ्ट हँड साइडला इक्वल टू साइनच्या
लेफ्ट हँड साईडला आहे म्हणजे डाव्या हाताला आहे, ए इक्वल टू साईनच्या पुढे आहे, राईट हँड साईडला आहे म्हणजे उजव्या हाताला आहे. म्हणजेच काय इथं एल चा पॉवर किती आहे ए प्लस बी आणि इथं एल चा पॉवर काय आहे 0. मग याचे पॉवर जर तुम्ही इक्वेट केले म्हणजे डायमेन्शन्स कम्पेअर जर केले तुम्ही त्याचे इक्वेटिंग पॉवर्स काय होईल मग हे इक्वेटिंग पॉवर्स काय होईल मग हे इकडे एल चा पॉवर 0 इकडे एल चा पॉवर काय ए प्लस बी दोन वेगवेगळ्या साईडला एक डाव्या हाताला एक उजव्या हाताला मग काय येईल ते ए प्लस बी विच इज इक्वल टू 0. हा बेस काय आहे एल एल काय आहे सेम. हे दोन्ही काय करायचं आपल्याला कम्पेअर करायचे म्हणजे इकडे एल चा पॉवर किती आहे आणि इकडे एल चा पॉवर किती आहे ते कम्पेअर करायचं. इकडे एल चा पॉवर किती आहे ए प्लस बी आणि इक्वल टू साइन आणि इकडे एल चा पॉवर किती आहे 0. नंतर एम चा पॉवर इकडे 0 इकडे 0 लिहायची गरज आहे का नाही. नंतर इकडे टी चा पॉवर किती आहे 1 आणि इकडे टी चा पॉवर किती आहे -2b म्हणजेच काय येईल हे -2b which is equal to 1. किती आलं -2b is equal to 1. मग यावरून तुम्ही काय करणार त्याचे डायमेन्शन्स जे काय ए आणि बी चे व्हॅल्यू जे काय आहे ते काय करणार फाइंड करणार. मग आता हे जे काही पहिलं इक्वेशन म्हणतो याला हे दुसरं इक्वेशन म्हणतो. पहिल्या इक्वेशन मध्ये a प्लस बी विच इज इक्वल टू काय आहे 0. हा प्लस बी आहे हा लेफ्ट हँड साइडला आहे राईट हँड साइडला गेला काय होणार मायनस. जो डाव्या बाजूला आहे उजव्या बाजूला गेला काय होणार मायनस a विच इज इक्वल टू -b. हे काय भेटलं आपल्याला एक रिलेशन भेटलं. a प्लस बी हा प्लस आहे अधिक आहे तिकडे गेला काय होणार वजा म्हणजे a इज इक्वल टू -b. नंतर दुसरं इक्वेशन काय आहे -2b which is equal to 1. आता हा काय आहे b इकडे काय आहे 2 मल्टिप्लाइड आहे b ला तिकडे गेला का ना डिवाइड म्हणजेच काय -b which is equal to 1/2 म्हणजेच काय b which is equal to -1/2. याचं साइन इथं नाही घेता कुठे घेतलं या नंबरला दिले या नंबरला नाही घेता किंवा या नोटेशनला नाही घेता नंबरला दिलेला आहे b is equal to -1/2. मग आपल्याला व्हॅल्यूज भेटल्या a ची व्हॅल्यू किती भेटली -b b ची व्हॅल्यू किती भेटली -1/2. मग तुम्ही काय करणार b ची व्हॅल्यू कुठे टाकणार इथे -1/2. मग a ची व्हॅल्यू किती भेटेल a is equal to हा मायनस तसाच b ची व्हॅल्यू किती आहे -1/2 मायनस मायनस प्लस आणि हा 1/2 म्हणजे a ची व्हॅल्यू किती भेटली तुम्हाला इम्प्लाइज दॅट a is equal to 1/2. मायनस इंटू मायनस काय असतं प्लस आणि हा 1/2 तसाच 1/2 इंटू 1 म्हणजे 1/2 म्हणजे a इज इक्वल टू किती आलं 1/2 आणि b इज इक्वल टू किती आलं -1/2. म्हणजे आपण जे काही रिलेशन बघितलं होतं त्यामध्ये a इज इक्वल टू किती आला 1/2 आणि b इज इक्वल टू किती आला -1/2. मग हेच तुम्ही कसं रिलेशन मध्ये लिहू शकतात. कसं लिहिणार मग ते आपण जे काही पहिलं रिलेशन लिहिलं होतं ते सांगतो मी तुम्हाला काय आहे ते t इज इक्वल टू k इंटू ब्रॅकेट l रेस टू a g रेस टू b हे जे रिलेशन होतं ते. मग यावरून तुम्ही हा t तसाच t विच इज इक्वल टू हा k तसाच नंतर l हा l तसाच पण a ची व्हॅल्यू किती आहे 1/2 म्हणजे a ची व्हॅल्यू टाकली 1/2. नंतर g किती आहे तसाच g ची मग g रेस टू b b ची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला किती आहे -1/2. हे काय झालं त्याचा फॉर्म्युला म्हणजेच काय a आणि b चे व्हॅल्यूज काय केल्या तुम्ही फाइंड केल्या. नंतर ज्यावेळेस जो काही एक्सपेरिमेंट करण्यात आला यालाच तुम्ही कसं लिहू शकता तर t विच इज इक्वल टू k 1/2 म्हणजेच काय स्क्वेअर रूट काय स्क्वेअर रूट ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो वर्गमूळ वर्गमुळात l डिवायडेड बाय g. 1/2 म्हणजेच काय वर्गमूळ स्क्वेअर रूट ज्याला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो काय म्हणतो स्क्वेअर रूट. l काय त्याचा पॉवर प्लस आहे म्हणून तो न्यूमरेटरला जी काय मायनस त्याचा पॉवर मायनस आहे म्हणून तो काय डिनॉमिनेटरला म्हणजे काय आलं t इज इक्वल टू k रूट ऑफ l डिवायडेड बाय g. आणि काही कालानंतर ज्यावेळेस एक्सपेरिमेंट वगैरे करण्यात आले त्यावेळेस या k ची व्हॅल्यू एक्सपेरिमेंट मधून फाइंड करण्यात आली आणि ती किती आहे k विच इज इक्वल टू 2π. किती आहे 2π. याला कोणत्याही प्रकारचं युनिट आहे का नाही डायमेन्शन्स आहे का नाही हा फक्त काय आहे कॉन्स्टंट नंबर आहे. मग आता k ची व्हॅल्यू जर मी इथं टाकली तर काय येईल t विच इज इक्वल टू 2π इंटू रूट ऑफ l डिवायडेड बाय g. 1/2 म्हणजेच काय फॉर एक्झाम्पल जर असेल आपण काय लिहितो रूट ऑफ 4 विच इज इक्वल टू किती लिहितो 2 लिहितो का कारण आपल्याला माहिती आहे 4 रेस टू 1/2 ज्याला आपण म्हणतो. पण आता या 4 ला कसं लिहू शकतो आपण 2 रेस टू 2 रेस टू 1/2 मग हा 2 कॅन्सल राहिला काय फक्त 2. तसंच आहे l रेस टू 1/2 म्हणजेच काय रूट ऑफ l डिवायडेड बाय g. याचा पॉवर मायनस आहे म्हणून तो डिनॉमिनेटरला याचा पॉवर प्लस आहे म्हणून तो न्यूमरेटरला. दोघांचं काय आहे 1/2 आहे म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ l डिवायडेड बाय g आपण असं राईट करणार.
हे काय झालं त्याच्यासाठीचं फायनल एक्सप्रेशन. आणि यानुसार आपण काय केलं, रिलेशनशिप एस्टॅब्लिश केलं बिटवीन द टू फिजिकल क्वांटिटीज, पिरियड, लेंथ आणि ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. यामध्ये काय केलं, रिलेशनशिप एस्टॅब्लिश केली. हे जर लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.